तर रामराम मंडळी, जय खानदेश. तर भाऊसानं आज ना व्हिडिओ थोडा कडू आहे पण सत्य आहे. तर ज्या बहिणीसल्या लग्न नंतर सासू सासरा नाही पाहिजे होती त्या बहिणीसल्या मला एक सांगणं आहे की तुम्ही अनाथ आश्रमाला राहणारा पोरगांसंग लग्न करू शकता ताई सोन. त्यांना मागे माय ना बाप ना बहीण भाऊ कोणीच नाही राहावा. याला कारण असं आहे बहिणी सोन, देखा जसं तुम्हाला मायबापने तुमले धाकलानं मोठं कर तसं त्यांना बी मायबाप आहेत, त्यांना मायबापने बी त्याला धाकलानं मोठं कर. आणि आज कुठेतरी त्याने एक इच्छा राहस की भो आपला पोरगानं लग्न व्हायचे घर सुनबाई लागी तर आपले 2 घास सुकना खावायला भेटतील. ते बहिणीसून तुम्ही लग्न केल्यानंतर 6 महिना 8 महिना वरीच राहतास आणि लगेच नवऱ्याला सांगतास मग चला आपण आता लग्न करू. देख बहीण त्यांना मायबाप आहेत, त्याने त्याला जन्म दिले तो त्यातले सोडीन कसं काय राहताई, काही चुकी नाही ताई. जसं तुला तुला मायबाप प्यारा आहे बहीण तसं त्यांना मायबाप त्याला प्यारा आहे. तो तू अलग रूम त्याला करायला लावशील तर त्यांना मायबाप कुठे जातील बहीण. अहो ताई, लग्न नंतर सासूले माय आणि सासराले बाप समज तुले त्याच घरमा स्वर्ग भेटी जाई. आई म्हणा तुले हात जोडीची विनंती ताई, म्हणा व्हिडिओना तुले राग नको येऊ देऊ. आणि तुम्हाला काय म्हणणं आहे पब्लिक नक्की कमेंट मा सांगा. आणि अजून फॉलो नाही करायचं तर कृपया फॉलो करा. जय खानदेश, जय महाराष्ट्र.